बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. विषय कोणते असो, शेतीतले असो, गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. गेल्या काही दिवसापूर्वी मी एक बातमी दाखवली होती. उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुंभार परिवारानं उपोषण केलं. आता उपोषण केल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्या 2 वेळेस बातम्या दाखवल्या. सुरुवातीला त्यांची मुलाखत पण दाखवली आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांची एक मुलाखत दाखवली होती. तर प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेणं महत्त्वाचं असते. दूध का दूध, पाणी का पाणी. आता शेत जमीन असो किंवा घर असो, त्यांचं बोराणा परिवाराच्या विरोधात त्यांचं आंदोलन उपोषण सुरू होतं. बोराणाने त्यांची जमीन हडपली, खोटे कागदपत्र तयार केले, बरेच काही वेगवेगळे आरोप केले होते. बोराणा खोट्या केस करतात, खोट्या केसमध्ये अडकलो, कुंभार परिवाराला अडकवलं बोराणाने, असं त्या उपोषण करते वेळेस त्यांनी आपल्याला मुलाखत दिली होती. मात्र प्रॉपर्टीचा मालकी हक्क जो असतो तो कागदावर असतो. कागद बोलतो तोच मालक असं मानलं जातं. नेमकं काय प्रकरण आहे? माणिक चंदूलाल बोराणा यांचे चिरंजीव राजेश बोराणा आज आपल्यासोबत असणार आहेत. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,35,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. विषय कोणते असो, तुम्हाला बेधडक प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवतोय. मी आता तेरखेडा शिवारात पोहोचलोय. हीच त्या चंदूलाल बोराणा जे आहेत त्या आतमध्ये त्या आजारी असल्यामुळे आपल्यासोबत आता त्यांचा संवाद होऊ शकत नाही. हेच त्यांचं शेत आहे. इकडं दाखवा, ही त्यांची इथं पूर्ण त्यांनी, आणि विशेष म्हणजे या पूर्ण शेतीला त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे. ही जी भिंत आहे नाही, हे भिंतीसुद्धा त्यांच्या शेताच्या कंपाऊंड वॉल केलेलं आहे भिंतीचं. इकडं पलीकडं तारेचं कंपाऊंड वॉलसुद्धा रस्त्याच्या लगत आहे त्यांचं सध्या. आणि इथं उभारले ते त्यांचे चिरंजीव आहेत. हे राजेश बोराणांचं नाव आहे. इकडं पाठीमागं दाखवा. इकडं बघा, हे त्यांची ज्वारी पण आहे त्यांची. इथं काय बांधकाम केलेलं आहे, कशाचं केलं आपण त्यांच्याकडून थोडं माहिती घेऊ नंतर. पण इथं मोठं बांधकाम आहे ते. त्याच्या पलीकडे त्यांचा जे काही रोजगारी असतात, मजूर असतात, कामगार, त्यांना राहण्यासाठी पण तिथं जुनं झालेलं आहे ते. तिकडं पण त्यांचं बांधकाम आहे. इथं ज्वारी पेरलेली आहे, इथं हरभरा पेरलेला आहे. आणि आपण आता इथं त्यांचा हौद वगैरे आहे. आपल्यासोबत आहेत राजेश बोराणा. काय सांगाल? तुमचे वडील थोडे आजारी असल्यामुळे आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. पाय दुखतायत. हां, आणि तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात, राजेश बोर. तुमचं काय पूर्ण नाव? राजेश माणिकचंद बोराणा. बरं, तुम्ही इथलेच आहेत प्रॉपर? हा, प्रॉपर इकडे, पण राहायला पुण्याला असतो मी. बरं बरं, मला सांगा, गेल्या काही दिवसापूर्वी तिथं कुंभार परिवारानं एक उपोषण केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. त्यावेळेस त्यांनी बरेच काही आरोप केले तुमच्यावर. तुम्ही इथले नाहीत, तुम्ही पूर्वी निजाम राजवटीमध्ये काहीतरी खोटं कागद केले, तुमचे वडील कोणी पंजोबा जे काही पूर्वज आहेत तुमचे, त्यांनी त्यावेळेस खोटे कागद करून ही जी कुंभार परिवाराची जमीन आहे उभारलेली, असं त्यांचं म्हणणं आहे. बरेच काय आरोप केलेले होते. काय प्रकरण आहे नेमकं? खरं प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेतोय. तर भरपूर केले होते त्यांनी. तर जवळपास तुमच्याकडे म्हणले होते की जवळपास 30 ते 35 एकर क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे. आता आपण जिथे उभे आहोत हे माझी शेती आहे. ही सरळ तुम्ही पाहताय, हरभरा आहे, ही भिंत आहे. खालचं जे मंदिर सुद्धा जे दिसतंय ते आम्ही आमच्या आजींचं बांधलेलं मंदिर आहे, भिंतीच्या जे पलीकडच्या साईडला आहे. आणि ही जी मागच्या साईडला जी बिल्डिंग जी तुम्ही पाहताय ही माझ्या वडिलांनी चालू केलेली रमा मिल्क इंडस्ट्री आहे. ही मराठवाड्यामध्ये 90 म्हणजे मला वाटतं 85 to 90च्या मध्ये ही चालू केलेली ही मोठा प्रकल्प होता. त्यावेळेस रमा मिल्क लिमिटेड म्हणून हा प्रकल्प होता. त्या काळी 1 लाख लिटर दुधाचं लायसन्स त्यांना मिळालेलं होतं. तर ही इंडस्ट्री त्या काळी चालू केली होती. आता तुम्ही हे सगळं शेत माझ्याकडे पाहताच आहात. हे कोण इथं उभं आहे? तुम्ही इथं उभे आहेत. आता हे शेती म्हणतो तो त्याच्या ताब्यात आहे म्हणतो. आता कशावरून तुम्ही त्याच्या ताब्यात म्हणताल? आपण आत्ता इथंच उभे आहोत ना. आणि आरोप त्यांनी भरपूर केले की आमचे आजोबा पंजोबा जे काय कलेक्टर ऑफिसला गेले आणि त्यांनी ती जमीन त्यांच्या नावाने ट्रान्सफर केली. ते पाटील पटवारीबद्दल त्यांनी जो विषय सांगितला, पाटील पटवारीबद्दल जो काय त्यांनी तो विषय सांगितला तो 1951 सालीचा विषय त्यांनी सांगितला. आता ती पाटील पटवारी ही जी काय त्यांनी 2017 साली त्याला हे डॉक्युमेंट मिळालं. आजच्या 75 वर्षापूर्वीची गोष्ट तो सांगतोय. आणि त्याला हा विषय मिळाला 2017 साली. आणि 2017 साली त्यांनी हे डॉक्युमेंट काढले. हे जे पाटील पटवारी जी म्हणून आहे ना इथं, त्यांनी हे डॉक्युमेंट काढले. बरोबर, हे दिसतंय समोर. आता मी फार डिटेलमध्ये जात नाही, मी मोजके त्यातले 2-3 पॉईंट सांगतो. हा पाटील पटवारीचा त्यांनी तो निर्णय काढला. त्यांनी तो कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल केला. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी पत्र लिहिलं
की जर ह्या पाटील पटवारीच्या आधारावर जर कलेक्टर सरांनी ही जर जमीन त्यांच्या नावाने ट्रान्सफर नाही केली, सातबारा त्यांच्या नावाने नाही केला, तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू. कलेक्टर ऑफिसला येऊन दिवस पण ठरवला होता 15 ऑगस्ट त्या काळी. त्याच्या संदर्भातले सगळे पत्र वगैरे सगळं काही आहे आपल्याकडे. असे हा एक प्रकरण निघालं. त्याच वेळेस आम्ही हायकोर्टात क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलं. कोर्टाने त्यामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा पार्टी केलं होतं. कोर्टाने आदेश काढला कलेक्टर ऑफिसला की तुम्ही ह्या संदर्भातला खुलासा कोर्टात ठेवा म्हणून. आता हा सगळा जो रिपोर्ट जो ठेवला आहे ना, हा हायकोर्टात ठेवलेला रिपोर्ट आहे कलेक्टर ऑफिसमधून. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की एकूण आता ह्याच्यावर जे सही शिक्का जो मारलाय अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, बरोबर, 1951 साली अप्पर जिल्हाधिकारी हे पदच नव्हतं आणि त्यांनी शिक्का मारलाय. म्हणजे हे तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर? कोर्टाने निर्णय दिला ना हायकोर्टनी की त्या काळी 1951 साली हे पदच नव्हतं. मग ह्यांनी 51 साली अप्पर जिल्हाधिकारी पदच नव्हतं. कुठून आणलं? हे पद कुठून आणलं? हे कलेक्टर ऑफिसच्या रेकॉर्ड रूम मधून हा बोगस संचिका तयार केली. किती तारीख आहे याच्यावर? 3/2/1951 अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, बरोबर. इथे काय लिहिलेलं आहे? 1951. आणि त्याच्यानंतर हे त्या काळी शुद्ध मराठीमध्ये लिहिलेलं ही संचिका आहे. आदेश सुद्धा जो काढला हे सगळं मराठी 26/4/1951 26/4/1951 शुद्ध मराठीमध्ये लिहिलेली ही सगळी ऑर्डर आहे. ह्याची कॉपी काढली का नंतर? ही मिळाली ना आम्हाला ऑर्डर. ही आम्ही ऑर्डर घेतली. आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं, क्रिमिनल रिट पिटिशन. तिथं ही चॅलेंज केली आणि हायकोर्टात हा ठेवलेला सगळा रिपोर्ट आहे कलेक्टर ऑफिसकडून की त्या काळी जे काय पत्रव्यवहार व्हायचे, की त्यावेळेस जे काय आदेश व्हायचे, हे सगळे इंग्लिशमध्ये व्हायचे. कलेक्टर ऑफिसची टीम पार गुलबर्ग्यापर्यंत गेली. तिथून सगळा रेकॉर्ड काढला. हैदराबादला गेली, हैदराबादवरून सगळा रेकॉर्ड काढला. कारण का त्यावेळेस 51 साली जरी आपला देश स्वतंत्र झाला होता, पण त्यावेळेस तो निजाम राज्य होतं. त्यावेळेस आपल्याला थोडासा वेळ लागला. हा सगळा रेकॉर्ड हैदराबाद, गुलबर्गेला जाऊन त्यांनी हा काढलेला रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर हे कोर्टात हा जो अहवाल जो ठेवला, कलेक्टर ऑफिसनी समिती बसवली. कारण का असं एक प्रकरण नाही निघालं. म्हणजे जसं आत्ता आमच्या विरोधकांनी आमचं हे एक अशी खोटी संचिका तयार केली, तशी अजून 4 जणांची प्रकरणं निघाली. मग त्यावेळेस सचिन उंबासे सर, कलेक्टर सर, त्यांनी समिती बसवली त्याच्यावर. आणि त्या समितीचा निर्णय आला की हे कागदपत्र खोटे आहेत. आणि त्याच्यावर कलेक्टर ऑफिसमधून कलेक्टर सरांनी त्याच्यावर शेरा मारला की ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये तो अहवाल आपण ठेवला. जो कलेक्टर ऑफिसमधून जो आपल्याला मिळाला तो अहवाल तसाच आपण कोर्टात ठेवला. आणि कोर्टाने त्याच्यावर परत ऑर्डर काढली की FIR, कलेक्टर सरांना ऑर्डर काढली की तुम्ही FIR रजिस्टर करा. हे सगळं कागदपत्री आहे टोटल. म्हणजे कुठलाही, मी तुम्हाला थोडंसं स्पष्ट क्लिअर दाखवतो. हे बघा इथं काय लिहिलंय, इकडे दाखवा. ही 5 लोकांची समिती सर. कोणते लोक आहेत त्याच्यामध्ये? उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अभिलेखपाल, हे सगळे त्यांच्यामध्ये आहेत. आणि इथं काय लिहिले, त्यामुळे उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता महसुली अभिलेखांची छेडखानी करणे, बनावट कागदपत्र तयार करणे ही गंभीर बाब असून याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. अशा अनेक संचिका बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे कोण म्हणतंय सर? कलेक्टर ऑफिस म्हणतंय. त्यामुळे फौजदारी गुन्हा नोंदवून पुढील चौकशी करणे आवश्यक आहे. हा अहवाल कलेक्टर सरांचा आहे. ह्याच्यामध्ये कलेक्टर सरांचा शेरा फौजदारी गुन्हा दाखल करावा. दाखवा, जवळ दाखवा, जवळ दाखवा. बरं, अशी एक संचिका नाही सर, अशा 5 संचिका खोट्या तयार झाल्यात. 5 संचिका. म्हणजे तुमचंच का दुसऱ्याचं आहे? दुसऱ्यांचे. म्हणजे समजा मी तेरखेडचा आहे, तर दुसऱ्या गावातले, काही भंडारवाडीचे आहेत, काही अजून इतर ठिकाणीचे आहेत. अशा 5 खोट्या संचिका. आता ह्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे काय, माझी जी संचिका तयार झाली ना सर, आता मी, कारण का ह्याच्याबद्दल माझा जो स्टडी झालाय, आता ही जी कागद, ही जी नंबर आहे, फाईलचा नंबर काय हो सर? इथं वाचा सर, एकच मिनटं. हे काय नंबर आहे? फाईल नंबर
56-65 नाही 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 1365 13-65 1365/1951 म्हणजे ही एक फाईल झाली बरोबर. आता ही जर माझा नंबर आहे तर तुमच्या फाईलचा सुद्धा तो नंबर असू शकतो का 1365/1951 वेगळा असला पाहिजे. बरोबर ना. अशाच अजून एक व्यक्तीची फाईल तयार झाली सेम टू सेम पॅटर्न. मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आता त्यांनी उपोषण केलं उपोषणामध्ये सर बरं बरे आहे. खोटे बेसलेस ॲलिगेशन्स आहेत बेसलेस आरोप आहेत. मॅनेज करून त्यांना अडकवलं म्हणून काहीतरी असं काय कसं वेगळं सर विषय मला एक सांगा हे जे काही चाललंय हे हायकोर्टाच्या निदर्शनाखालीच चाललेलं त्यांच्या आहे. पत्नीचं निधन झालं ते ह्याच्यात त्यांच्या शेतामध्ये काय पत्नीच्या निधनाची तर स्टोरी अशी आहे काय की त्यांच्या घरची भांडणं त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेसला काहीतरी ती दूध गरम करण्यासाठी गेली आणि तिला स्टोवचा भडका लागून ती जळाली हे असं तिचं स्टेटमेंट आहे. कुठं स्टेटमेंट आहे आर्मी हॉस्पिटल पुणे. तुम्ही कधी काढलं? नाही मी आम्हाला तर माहीत पण नव्हतं हा विषय. तो त्या काळी जी ही घटना घडली होती त्याच्यानंतर एक 6-8 महिने गेले. 6-8 महिने गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक चिठ्ठी तिथं दिली अर्जासहित की ती चिठ्ठी तिच्या मिसेसनी लिहिलेली आहे म्हणून. आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की मी स्वतःला जाळून घेते आणि त्या जाळून घेण्यामध्ये माझ्या वडिलांचं नाव माझ्या मोठे काका आहेत त्यांचे अजून मोठे काका आहेत माझा भाऊ आहे अशी 4-5 जणांची नावं टाकली. कुणी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी तर 2 मिनिटात सांगतो. ती चिठ्ठी लिहिली होती शांती म्हणजे तिच्या मिस्टरांनी. हे सिद्ध झालं. आम्ही हायकोर्ट कारण का ह्यांना अरेस्ट झाली 306च्या प्रकरणामध्ये 15 दिवस जेलमध्ये राहून आले आमचे वडिलांचे सगळे मोठे भाऊ हे सगळे जेलमध्ये राहून आले. आम्ही जसं ते बेल मिळाला आम्ही ताबडतोब हायकोर्टात रिट पिटिशन फाईल केलं. रिट पिटिशन फाईल केल्यानंतर हायकोर्टाने ती चिठ्ठी कारण का आम्ही प्लीड केली होती कोर्टामध्ये की ही चिठ्ठी आपण तपासण्यात यावी म्हणून ह्याच्यावरचं हँडरायटिंग तपासण्यात यावं. कोर्टाने ती चिठ्ठी घेतली. तो जो त्यांचे जे मिस्टर आहेत शांतिलिंग कुंभार त्यांचे हँडरायटिंगचे नमुने घेतले आणि ते दोन्ही पाठवले फॉरेन्सिकमध्ये. आणि त्याच्यामध्ये ते फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आला त्यामध्ये असं लिहिण्यात आलं की हे जे काही अक्षर आहे हे शांतिलिंग कुंभाराचं आहे. ती मयत गेलेली त्यांची जी मिसेस आहे त्यांचं ते हँडरायटिंग नाही आहे. आता खोट्या प्रकरणात त्यांनी अडकवलं. त्यांच्या घरी डेथ झाली आणि नाव कोणाचं घेतलं ह्यांचं घेतलं. कशासाठी? फक्त जमीन बळकवण्यासाठी. दुसरा त्यांचा काही प्लॅन नाही. हे खोटे कागदपत्र. काय केलं तुम्ही? पुढं काय नाही. त्यांच्यावर आम्ही आता भूम कोर्टामध्ये 40 लाख रुपयाचा दावा केलेला आहे मानहानीचा. कारण का हे खोट्या प्रकरणात त्यांनी अडकवलं. मग पुढे त्यांना काय त्यांच्यावर काय तक्रार झाली दाखल झालं काय? नाही तक्रार नाही ती आता कोर्टात केस चालू आहे ना. आम्ही त्यांच्यावर डॅमेजेस मागितलेत की तुम्ही काही कारण नसताना आमच्या घरच्यांना जेलमध्ये टाकलं. काय संबंध ते जेलमध्ये टाकायचा? तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ह्या प्रकरणावर? जमीन आता किती तुमच्या ताब्यात आहे? किती एकर? तुम्ही काहीतरी खोटं शपथपत्र देऊन जमिनीचे पैसे लाटले असं पण काहीतरी बोलले. सर आता एक मी परत सांगतो ह्यांचं काय झालेलं आहे. आमची रोडमध्ये जमीन गेली. किती गेली होती? आमची साधारणपणे मला वाटतं 1.5 एकरच्या आसपास 1.5-2 एकरच्या आसपास आमची जमीन गेली रोडमध्ये. ते जे पैसे आले कळमला लँड ॲक्विजिशन डिपार्टमेंटला. लँड ॲक्विजिशन डिपार्टमेंटमध्ये पैसे आले. त्याच्यानंतर त्यांनी तिथं अर्ज दिला. परत तेच पाटील पटवारी ठेवली आहे तिथे. हे जे तुम्हाला आत्ता दाखवलं ना ज्याच्यावर गुन्हा रजिस्टर्ड आहे FIR रजिस्टर्ड आहे तिथं पाटील पटवारी ठेवली. आणि त्या पाटील पटवारी ठेवल्यानंतर त्या कळमच्या लँड ॲक्विजिशन डिपार्टमेंटनी ती केस ती फाईल जी आहे भूम कोर्टात पाठवली. भूम कोर्टात ती केस चालली. केस चालल्यानंतर भूम कोर्टाने निकाल आमच्या बाजूनी लावला आणि आम्हाला व्याजासहित ते पैसे देण्यात कोर्टाने ऑर्डर काढली जजमेंट दिला. त्यांनी ती परत हायकोर्टात चॅलेंज केली. हायकोर्टात चॅलेंज केल्यानंतर त्याच्यावर काही कालावधीसाठी स्टे ऑर्डर मिळाली होती. पण स्टे ऑर्डर काही कालावधीसाठी असती आणि ती स्टे ऑर्डर पुढच्या डेटला उठणार होती. त्याच्यामध्ये त्याला एव्हिडन्स ठेवायचे असतात काही पेपर्स ठेवायचे असतात. त्यांनी ठेवले नाही. जर त्याच्याकडं असले असते तर त्यांनी त्याच वेळेस ठेवले असते. आणि हीच जमीन ह्याच जमिनीतली रोडमध्ये जमीन गेली होती. आता ते पेपर्स त्यांनी तिथं ठेवले नाही. ते ज्यावेळेस पेपर्स तिथं ठेवले नाही कोर्टाने स्टे ऑर्डर उचलली. मी स्टे ऑर्डर काढली.
खालच्या भूम कोर्टामध्ये दाखल केली. भूम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस ती स्टे ऑर्डर आम्ही जी दाखल केली त्याच्यावर परत सुनावणी झाली भूम कोर्टाची, आणि सुनावणी झाल्यानंतर परत भूम कोर्टाने ते व्याजासहित पैसे आम्हाला दिले. आता स्टे ऑर्डर सर, त्याची गाडीच अजून स्टे ऑर्डरवर अडकली आहे. त्याला पुढचं चित्र दिसतच नाही आहे अजून, की त्याच्यानंतर किती मोठी प्रोसेस झाली आहे आणि त्याच्यानंतर ते पैसे आलेत. आता कोर्टामध्ये खोटं शपथपत्र कोण देऊ शकतं का हो सर? कसं कोर्ट व्हेरीफाय करतात सगळे डॉक्युमेंट्स, त्याशिवाय पैसे देतात का? असे देत नाहीत. ही गोष्ट त्यांच्या लक्षातच नाही आलेली आहे. ही किती गट नंबर आहे? हा 1225 मध्ये आत्ता उभं आहे, पलीकडे 1226 आहे. अच्छा, किती गट नंबर आहे तुमचे? 2 गट नंबर आहे. किती आता शेती किती आहे तुमच्या नावावर? आमची टोटल नाही म्हणलं तरी सर 23-24 एकर शेती आहे. आता बाकीची कुठे आहे? बाकीची पलीकडे हे काय, चला दाखवतो. अच्छा, बघूया आपण. पण मला सांगा, आता हे मग ते प्रकरण जे चालू आहे ते नेमकं काय कारण आहे मग? त्यांचा क्लेम आहे की ही प्रॉपर्टीज त्यांची आहे, हे सगळे सर्वे नंबरच त्यांचे. जुने ज्यावेळेस तुमचे पूर्व ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी केलं असं त्यांचं म्हणणं होतं. सर हा रेकॉर्ड आहे माझ्याकडे, 1329 फसली, बरोबर? तेव्हापासूनचा हा रेकॉर्ड आहे आपल्याकडे. एक मिनिट, हां सॉरी, 1329 फसली, तेव्हापासूनचा हा रेकॉर्ड आहे. आजचे किती वर्ष झाले? किती इथं जवळ नका. 100-125 वर्ष झाले सर, रेकॉर्ड आहे आमच्याकडे. आम्ही जमीन पण तुम्ही त्यावेळेस पासून कसताय? हो, ते आमच्याकडे, त्यांची जमीन कुठं काय बोलते? तेच आमच्याकडे एका काळी कामाला होते. ते जे आमचे विरोधक आहेत ना, आमच्याकडे सालगडी म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. आता त्यांची जमीन कुठं आहे? त्यांची जमीन 1227 जी आमचीच होती एका काळी, आणि आम्ही त्यांना विकलेली आहे. ती काय साधारणपणे 2.5-3 एकर जमीन असेल त्यांना. त्याची नोंद आहे आपल्याकडे की आमच्या आजोबांनी त्यांना विकलेली जमीन ती. मग आता तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मला काय नाही, माझं तर मी सगळं डॉक्युमेंट प्रोसेसनीच चालतोय. मी कुठलंही इलिगल काम करत नाहीये, आणि मी पोस्टवर केलेले जे आरोप आहेत त्याबद्दल काय म्हणतो? बेसलेस आहेत. त्याला त्या आरोपाला काही तथ्यच नाहीये ना, कारण का शेवटी त्यांची जी मागणी आहे 7/12 त्यांच्या नावानी होत नाही. कसा 7/12 नावानी होईल? तुम्हाला कोर्ट आहे ना, कोर्टात तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स ठेवले होते ना. तरी काय तूर काढली वाटते कुठली तर तुम्ही? त्यांचा एक फोन आला होता आम्हाला. नाही, तूर कुठं काढली? ती आमच्या शेतातलीच तूर काढली. त्याच्या शेतात कशाला जाऊ मी ती तूर काढायला? कंपाऊंड मारलं असं, जबरदस्तीने मारलं असं. मी माझ्या शेतात कंपाऊंड का नाही मारणार हो सर? माझी शेती आहे, सगळे डॉक्युमेंट्स माझे आहेत, मी माझ्या शेतात कंपाऊंड का नाही मारणार? तुम्ही तुमच्या शेतात नाही मारू शकणार का कंपाऊंड? काय माझ्या शेतीला मी प्रोटेक्ट करतोय. म्हणजे त्यांनी उपोषण जे केले ते त्याबद्दल? उपोषण जे त्यांनी केलं त्याचं फक्त त्यांनी असे उपोषण अनेक वेळा केलेत. ह्याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा त्यांनी उपोषण केलेत. कलेक्टर ऑफिसमधून त्यांना उठवण्यात आलेले आहेत तिथून. आत्ता सुद्धा त्यांनी जे उपोषण केलं होतं त्याचं एकच टार्गेट होतं. आत्ता माझी परवा दिवशी काही दिवसापूर्वी मोजणी झाली की ती काय कारणाने मोजणी थांबावी म्हणून, त्यासाठी तो उपोषणाला बसला होता. पण ते हायकोर्टच्या आदेशाने मोजणी झालेली आहे. मोजणी मी अशाच कोण करतं का? हायकोर्टचा आदेश होता, आदेशाने मोजणी झालेली आहे, आणि तीच लिगल सगळी प्रोसिजर फॉलो करून आम्ही ते केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं की त्यांनी आरोप केलेले खोटे आहेत असं तुमचं म्हणणं? सगळे बेसलेस आरोप आहेत, काहीच तथ्य नाही त्या आरोपात. बघा, इथं माणिक चंदूलाल बोराणा, गाव तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. आणि नेमकं प्रकरण काय असतं आणि प्रकरणाच्या दोन्ही बाजू सतत मी तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी हो द चर्चा या कार्यक्रमामध्ये या विषयात मी तुम्हाला माणिक चंदूलाल बोराणा जे आहेत त्यांचं जे शेत आहे, या शेतामध्ये हरभरा पेरलेला इकडे दाखवतोय. असंच तिथं पलीकडे मंदिर दिसतंय, मंदिराच्या अलीकडे एक भिंत आहे, कंपाऊंड मारलेलं दिसतंय, इकडे पण दिसतंय. इकडे पलीकडे इकडे दाखवा कॅमेरा, इथं जुना दूध संघ होता त्यांचा. दूध संघ म्हणजे दूध फॅक्टरी होती का? दुधाचा प्रकल्प या ठिकाणी होता, संघ नव्हता, म्हणजे प्रकल्प होता त्या काळातला. किती काळात होता तो? होता साधारणपणे मला वाटतं 85 to 90च्या मध्ये. अच्छा, म्हणजे 1985 ते 1990 पर्यंत इथं म्हणजे प्रकल्प सुद्धा दुधाचा त्यांनी चालवला त्यावेळेस. म्हणजे नेमकं काय असतं प्रकरण? मालकी हक्क जो असतो कागदावर असतो, कागद ज्याचा हाती तोच मालक. पूर्वीचे कागद, आताचे कागदपत्र, म्हणजे नेमकं प्रकरण काय? त्यांच्याकडे सुद्धा कागदपत्र होते, मी तुम्हाला त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेत असताना त्यांचे सुद्धा दाखवले. आता यांच्याकडे सुद्धा नेमकं प्रकरण काय घडलेलं असते, प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेणं महत्त्वाचं असते. म्हणून मी आज तेरखेडा या गावात आलो आणि माणिक चंदूलाल बोराणा जे आहेत त्यांचे चिरंजीव राजेश बोराणा यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली. त्यांच्या हातामध्ये कागदपत्र सुद्धा आहेत. गट नंबर 1225 आणि 1226 हे गट नंबर आहेत त्यांचे. या 1225 गट नंबरमध्येच हे
सगळं इथं मी तुम्हाला दाखवलं. इकडे हरभरा आहे, इथं पाणी आहे, हौद बांधलेला आहे त्यांनी. पाठीमागं जमीनसुद्धा हे त्यांनीच कसलेलं आहे, त्यांनीच पेरलेलं आहे. आणि नेमकं प्रकरण काय आहे मी तुम्हाला उकळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरणाच्या दोन्ही बाजू, दूध का दूध, पाणी का पाणी. आता तुम्हीच ठरवा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. नेमकं माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करून सांगू शकता. मी हुकमत मुलानी, तेरखेडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव तालुका वाशी. बरं पाहिजे ना. हे आमच्या आजीचं मंदिर. प्रश्न कुठला असणार कसं म्हणजे तू काय तो तयारी करून असतो.